पुणे शहर आज दुचाकीचं शहर म्हणून ओळखलं जातं। रस्त्यांवर हजारो मोटरसायकली आणि स्कूटर धावताना दिसतात। पण एक काळ असा होता जेव्हा पुण्याची ओळख वेगळीच होती। तेव्हा पुणे सायकलींचं शहर म्हणून प्रसिद्ध होतं। त्या काळात रस्त्यांवर सायकलींची गर्दी असायची आणि हळूहळू नव्या युगाची चाहूल देत मोपेडसारखी वाहनं शहरात येऊ लागली। याच बदलत्या काळात 1983 साली पुण्यात महिलांसाठी एक अनोखी आणि धाडसी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। लुना राणी स्पर्धा ही केवळ शर्यत नव्हती, ती महिलांच्या आत्मविश्वासाचा, स्वावलंबनाचा आणि बदलत्या सामाजिक वातावरणाचा प्रतीक ठरली। याच लुना राणी स्पर्धेची कहाणी या व्हिडिओतून आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी श्वेता, तुम्ही पाहताय आझाद मराठी। 1972 साली कायनेटिक इंजिनिअरिंग लिमिटेड या कंपनीने कायनेटिक लुना ही मोपेड बाजारात आणली। हलकी, वापरण्यास सोपी आणि किफायतशीर असलेल्या या वाहनाने लवकरच लोकांच्या मनात स्थान मिळवलं। विशेष म्हणजे महिलांसाठी ही मोपेड अत्यंत सोयीची ठरली। त्या काळात महिलांनी स्वतंत्रपणे वाहन चालवणं फारसं सामान्य नव्हतं, पण लुनामुळे अनेक महिलांना प्रवासात स्वातंत्र्य मिळालं आणि त्या आत्मविश्वासाने रस्त्यावर उतरू लागल्या। 1983 साली पुण्यात महिलांसाठी एक अनोखी शर्यत आयोजित करण्यात आली। डेक्कन जेसीस यूथ क्लब आणि कायनेटिक इंजिनिअरिंग यांच्या संयुक्त विद्यमाने ही लुना राणी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। सकाळी 7 वाजता सारसबाग येथून या शर्यतीला सुरुवात झाली। त्यावेळी पुण्याचे पोलीस आयुक्त रंगाराजू यांच्या पत्नी वासंती रंगाराजू यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं। या शर्यतीचा मार्ग पुण्यातील अनेक महत्त्वाच्या ठिकाणांमधून जात होता। सारसबाग पासून सुरू झालेली ही शर्यत लोकमान्य नगर, पौड फाटा, बावधन, NDA, पाषाण, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसर, सेनापती बापट मार्ग, विधी महाविद्यालय, कर्वे रस्ता, अलका चौक, टिळक रस्ता आणि अभिनव महाविद्यालय अशा मार्गाने पुन्हा सारसबाग येथे येऊन संपली। संपूर्ण 43 किलोमीटरच्या या मार्गावर पुणेकर मोठ्या उत्साहाने उभा राहून महिलांना प्रोत्साहन देत होते। त्या काळासाठी हा अनुभव खूपच वेगळा आणि प्रेरणादायी होता। या स्पर्धेत एकूण 62 महिलांनी सहभाग घेतला। त्यापैकी 55 महिलांनी पूर्ण 43 किलोमीटरची शर्यत यशस्वीपणे पूर्ण केली। काही किरकोळ अपघात झाले असले तरी स्पर्धकांचा उत्साह आणि जिद्द मात्र अजिबात कमी झाली नाही। या स्पर्धेची विजेती ठरली 22 वर्षांची रेमिना पटेल। त्यांनी अवघ्या 39 मिनिटे 12 सेकंदात 43 किलोमीटरचे अंतर पार करत पहिले स्थान मिळवले आणि 301 रुपयांचे पारितोषिक जिंकले। दुसऱ्या क्रमांकावर वंदना पवार यांनी 201 रुपयांचे बक्षीस मिळवले, तर तिसऱ्या क्रमांकावर सविता पेंडसे यांनी 101 रुपयांचे पारितोषिक पटकावले। विशेष म्हणजे सविता पेंडसे या मागील वर्षीच्या विजेत्या होत्या। आजच्या काळात महिलांना वाहन चालवताना पाहणं सामान्य वाटतं, पण 1980च्या दशकात महिलांनी रस्त्यावर उतरून 43 किलोमीटरची मोपेड शर्यत पूर्ण करणं ही फारच मोठी गोष्ट होती। ही स्पर्धा फक्त एक क्रीडा स्पर्धा नव्हती, ती महिलांच्या स्वावलंबनाची आणि आत्मविश्वासाची एक ठोस पायरी होती। समाजातील बदलत्या मानसिकतेचंही ती प्रतीक होती। एकेकाळी सायकलीचं शहर म्हणून ओळखलं जाणारं पुणे आज दुचाकींच्या गर्दीनं भरलेलं आहे आणि आता याच शहरात आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धाही आयोजित केल्या जातात। काळ बदलला, वाहन बदलली, पण पुणेकरांचा क्रीडा उत्साह आणि नव्या गोष्टी स्वीकारण्याची वृत्ती कायम राहिली आहे। इतिहास अभ्यासक आणि लेखक सुप्रसाद पुराणिक यांनी 1983 मध्ये प्रसिद्ध झालेल्या केसरीमधील बातमीच्या आधारे ही माहिती सोशल मीडियावर शेअर केली आहे। या घटनेतून पुन्हा एकदा जाणवतं, पुणे तिथे काय उणे। तुम्हाला लुना राणी स्पर्धेची ही कहाणी कशी वाटली कमेंट करून आम्हाला नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।